अतिशय चांगला उपक्रम आहे. माननीय शिंदेसाहेब आमचे उपमुख्यमंत्री आणि आमचे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मंगेश चिवटे यांनी हा कार्यक्रम केला आहे आणि या कार्यक्रमामध्ये बालकांना एक नवीन जीवदान मिळणार आहे. ज्यांना कंजेनायटल ॲनामॉलीज आहेत, कंजेनायटल हार्ट डिसीज आहे, म्हणजे जन्मजात हार्ट डिसीज आहे, अशा बालकांचं डॉक्टर आशुतोष सिंग यांच्या हस्ते यांच्यामार्फत त्यांचे परीक्षण होणार आहे. 2D एकोचं निदान होणार आहे आणि मग त्यांचं ऑपरेशन देखील होणार आहे. त्यामुळे त्यांना एक नवीन संजीवनी मिळणार आहे, नवीन जीवनदान मिळणार असं मी म्हणेन. कसं आहे की आरोग्याला तरतूद ही माझ्या काळापासून देखील, माझ्या पूर्वीपासून देखील कमी होती. ती ह्यावेळी जास्त असेल असं माझं होरा आहे, कारण खूप मोठी चॅलेंजेस आहेत आरोग्य खात्यासमोर. तर त्यामुळे माननीय शिंदेसाहेब या बाबतीत लक्ष घालत आहेत आणि ते देखील अतिशय सेन्सिटिव्ह आहेत आरोग्य खात्याबाबत. आणि आमचे मंत्री महोदय प्रकाश आंबेडकर पण सेन्सिटिव्ह आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की खूप मोठी चांगली तरतूद असावी. पहिलं अधिवेशन असं असेल की ज्या अधिवेशनामध्ये एकही विरोधी पक्ष नेता आहे तो आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि याच्यावरूनच संजय राऊत आरोप करतात की विरोधी पक्ष नेता न देणार. बघा, विरोधी पक्ष नेत्यांनी विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावण्यासारखा कोणीच नाही आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नेता असणे नसणं सारखंच आहे. ठाकरे बंधूंच्या युतीवरून अनेक आपण बातम्या पाहिल्या, त्यानंतर त्यांनी एक निवडणूक देखील लढवली, परंतु आता संजय राऊतांना जेव्हा प्रश्न विचारतात त्याची चुकी असं पाहायला मिळतं. कुठेतरी ठाकरे बंधूंच्या या आघाडीमध्ये बिघाडी काय वाटतं? टाईम की बात आहे. येणारा काळ ठरवेल काय होणार ते. आपण आरोग्यमंत्री जेव्हा होते, आता कुठे कुठे अजून हॉस्पिटलची गरज आहे. सिव्हिल हॉस्पिटल अजून रेडी झालेलं, अजून उद्घाटन झालेलं नाही. मला वाटतं सिव्हिल हॉस्पिटल पूर्णतः तयार झालेलं आहे. मी डॉक्टर कैलाश यांच्याशी वारंवार संपर्कात असतो. मी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला देखील होतो. मीच ते सँक्शन केलं होतं त्या काळामध्ये. तर मला असं वाटतं की ह्या 1-1.5-2 महिन्यामध्ये त्याचं सगळं काम पूर्ण होईल. काही इक्विपमेंट्स राहिलेली आहेत ती देखील येतील. ग्रामीण भागात पण असंच हॉस्पिटलची गरज आहे. आपला ठाणे जिल्हा मोठा जिल्हा आहे, पालघर जिल्हा मोठा आहे. जर तुम्ही आपण उल्लेख केले, आनंद दिघे साहेबांची सुरुवात केलेली आहे, असं अजून गरज आहे. हो, गरज आहे. खोडाळ्याचं एक हॉस्पिटल, रुरल हॉस्पिटल होणं गरजेचं आहे. मनोरचं हॉस्पिटल सुरू करणं महत्त्वाचं आहे. तयार आहे, फक्त थोडीशी फॉर्मॅलिटी बाकी आहे. ती झालं का मनोरचं देखील हॉस्पिटल, पालघरचं सिव्हिल हॉस्पिटल देखील होईल. अशा प्रकारची जी काही ह्या भागातली MMR रिजनमध्ये विशेषतः आदिवासी भागाची निगडीत हॉस्पिटल आहे, काशाचं हॉस्पिटल नवीन कात टाकेल. तर ही जी हॉस्पिटल्स आहेत ती येणाऱ्या भविष्य काळामध्ये मला वाटतं 1 वर्षभरामध्ये ही सगळी पूर्ण होतील असं मला वाटतं. मोठे मोठे हॉस्पिटल आहे, मात्र डॉक्टर नाही. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठे डॉक्टर नाही, प्रत्येक हॉस्पिटल मोठे डॉक्टर नाही. त्यांना गरज आहे. त्यांचं विचारलं ते बोलतं एवढे पगार कमी असतो, आम्ही कसा करणार. एक गोष्ट लक्षात ठेवा की डॉक्टरांचा पगार कमी असतो ह्याच्याशी मी आपल्याशी हे आहे, मला मान्य आहे. पण त्याचबरोबर सेवाभाव थोडासा डॉक्टरांनी देखील दाखवणं आवश्यक आहे असं मला वाटते. आणि योग्य वेळी याच्या बाबतीत देखील निर्णय होईल. त्यांना जो काही हार्डशिप अलाउन्स असतो किंवा त्यांना जो काही हे असेल, त्यांना त्या भागात काम करण्याचा अलाउन्स वेगळा अनाऊन्स मिळतो, तो देखील सरकार देण्याच्या मनस्थितीत असेल असं मला वाटतं. कॅन्सर हॉस्पिटल सगळे तयार आहे. उद्घाटन कधी होणार, तो तयार कधी होणार? शिंदेसाहेबांचं अजून स्वप्नाचं हे शिंदेसाहेबांचं स्वप्न आहे आणि शिंदेसाहेब आपण बघितलेली स्वप्न, लोकांसाठी बघितलेली स्वप्न नेहमीच पूर्ण करतात 100%. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.